नमस्कार मैत्रिणींनो, आज वडापाव बनवणार आहे। त्यासाठी इथे 2-3 बटाटे उकडून झालेले आहेत, साले काढून झालेले आहेत। आता चटणी बनवण्यासाठी घेऊ। इथे खूप सारे मिरची, खूप सारे लसूण पाकळ्या, कोथिंबीर, आलं किसून घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। आणि इथे वडापाव बरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपण चटणी बनवून घेऊया। लसूण, मिरची आणि मीठ, खरडा टाईप चटणी करून घ्यायची आहे आपल्याला। अशा प्रकारे आता बटाट्यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया। किसलेलं आलं टाकून देऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊया। आता इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आता आपण चटणी करून घेतलेली आहे। आता आपण अशा प्रकारे चटणी करून घेतलेली आहे। आता वडे थापून घेतलेले आहेत। अशा प्रकारे छोटी चपटी वडे बनवलेले आहेत। आणि इथे हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे, चना बेसन। खूप सॉफ्ट आहे आणि मऊ आहे, वड्यासाठी योग्य आहे। बटाट वड्यासाठी, भजीसाठी, शेवसाठी, ढोकळा। आता आपण पीठ मिक्स करून घेऊया। आता इथे गॅसवर कढई पण ठेवलेली आहे, तेल पण तापत आलेलं आहे। आता आपण एक एक वडे सोडून घेऊया त्यामध्ये। अशा प्रकारे आपले वडापाव तयार झालेला आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खूपच मस्त झालेला आहे वडापाव। व्हिडिओ बघत राहा।